सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। कोरेगाव तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात 2 जण जागीच ठार। कोरेगाव तालुक्यात रविवारी 2 ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले। या अपघातांची कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। चिमणगाव तालुका कोरेगाव येथे शनिवार दिनांक 7 रोजी जरंडेश्वर शुगर मिल्स कारखाना साइटवर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला। या अपघातात श्रीरंग रामचंद्र बळे वय 69 राहणार चिमणगाव तालुका कोरेगाव हे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने सातायातील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्कर्षा साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रामोशीवाडी गावच्या हद्दीत शनिवारी रात्री 12:30 ते 1च्या सुमारास दुचाकीने उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार सौरभ प्रकाश पवार वय 21 राहणार वेताळ गल्ली टेक कोरेगाव हा तरुण गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने पुसेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र त्याच्याही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित यादव यांनी फिर्याद दिली आहे। कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। हवालदार विक्रांत लावंड हे अधिक तपास करत आहे।